नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर आज आहे होळी, तर होळीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि सगळेजण या नाश्ता करायला. मस्त असे डोसे चाललेले आहेत. आज होळी आणि डोसे कसे काय, तर काल इडली बनवलेली, तर राहिलेल्या पिठाचं आपल्याकडे डोसे बनतात. हे नेहमीची आपल्याकडे प्रथा आहे. बऱ्याच जणांच्या घरी हीच प्रथा असते बरं का. आणि सगळेजण या खायला. रुद्राला टिफिनला पण डोसे आहेत ना, नाश्त्याला पण खाऊन गेला तो. आणि माझ्यासाठी पण आज डोसेच आहेत. आणि रुद्राच्या पप्पांना काय आवडत नाही, त्यामुळे त्यांना मी बनवलेली आहे नाचणीची भाकरी आणि बटाट्याची भाजी दिली त्यांना. नाचणीची भाकरी घेऊन गेले, त्यांच्यासाठी 2 भाकरी बनवल्या. आम्हाला काय हे चालतं, त्याच्या पप्पांना हे काय आवडत नाही म्हणून मी त्यांना दिलेलं नाही आहे. तर आपला होळीचा सकाळचा नैवेद्य असणार आहे, तो तुम्हाला संध्याकाळी पाहायलाच मिळेल. बाकी तुमच्याकडे काय काय आहे आज मेनू नक्की कमेंट करा. आणि असे 3 डोसे रुद्रासाठी बनवलेले आहेत. आणि छान अशी येल्लो बटाट्याची भाजी बनवलेली आहे. थंड करायला ठेवले डोसे. थंड झाले की टिफिनमध्ये भरेन आणि मी पण नाश्ता करून घेते. तर या नाश्ता करायला सगळेजण. छान असा मी पण गरमागरम नाश्ता करायला घेतलेला आहे. कडक छान असा मी डोसा भाजलेला आहे. हे बघा, आवाज येत असेल तुम्हाला. मस्त असा मला असा आवडतो. तर कसा वाटतोय नक्की कमेंट करा आणि या नाश्ता करायला. 11:30 वाजलेले आहेत आणि मी आत्ता घरी कशी काय आहे, तर मज्जा झालेली आहे आमची सगळी. काय झाली मज्जा बाळा? कपडे घ्यायला विसरली. हो, कपडे घ्यायला विसरली म्हणजे मी सगळं त्याचं ट्युशनचं आवरलं आणि गेले, ट्युशनमध्ये पण गेले. आणि परत माझ्या लक्षात आलं, यार यांच्या स्कूलमध्ये तर होळी सेलिब्रेशन आहे आणि एक्स्ट्रा ड्रेस कॅरी करायला सांगितलं, बॅगेतून द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे विसरले. मग चल जाऊ दे म्हटलं. चल मग पटापट त्याला घरी घेऊन आले आणि म्हटलं हा शर्ट घाल आणि ही चड्डी घाल, म्हटलं चालून जाईल. मग आता वाजलेले आहेत 11:30. होईल तसं, एवढं काय नाही, पण जरा पटापट यावं लागलं आम्हाला एवढंच. म्हटलं आता जेवून घे, आता बॅगेत सगळं त्याच्या टाकते. अशी मज्जा झालेली आहे होळीच्या दिवशी आमची, हो ना? उद्या तर लय मजा. हा का, करा एन्जॉय. 12 वाजले आणि रुद्र गेलेला आहे स्कूलमध्ये. मी नाही गेले सोडायला, कारण बाजूवाले आपले आथेशचे पप्पा होते सोडायला. मग आथेश निघालेला, तर त्यांच्याच गाडीवरून जा म्हटलं रुद्रला. म्हटलं ठीक आहे, मग गेला त्यांच्या गाडीवरून. म्हटलं आता ऊन पण खूप वाढायला लागले, ऊन पण खूप लागतं. आता टोपी वगैरे रुद्राची पण काढून स्वच्छ धुवून ठेवायला पाहिजे, म्हणजे उद्यापासून यूज करता येईल. आता उद्या काही सुट्टीच आहे होळीची. कलर खेळायचे स्कूलमधून म्हणून खूप खुश होऊन गेलेला आहे रुद्र. 2-3 भांडी पडलेली होती, ती घासलेली आहेत. म्हणजेच आपलं भाजीचं एक कढई होती, माझं जेवल्याचं ताट आणि हे आपलं पॅन होता. सगळं साफ करून ठेवलेलं आहे. झाडू वगैरे मारून आपला झालेला आहे. आणि आता फक्त बाकी आहेत कपड्यांच्या घड्या घालायच्या. आणि बघू टाईम उरला तर मग जेवणाची थोडीफार तयारी करून ठेवते. आले की रुद्राला नाश्ता द्यायचा, अभ्यास घ्यायचा आणि जेवणाला लागायचं. कारण होळी आपली पेटवणार आहे सोसायटीची 9 वाजता. त्यामुळं खाली जावं लागलं आवरून. त्यामुळे पटापट आज आवरायचं. आज उद्या फुल टू धमाल. मस्त सगळे एकत्रित येतात सोसायटीचे. कंटिन्यू व्लॉग करा आज दिवसभराचा, खूप तुम्हालाही मजा येणार आहे बघायला. संध्याकाळच्या मेनूसाठी थोडीफार मी तयारी केलेली आहे. मध्ये आहे मेथीची भाजी, म्हणजे हा मेनू कळलाच असेल तुम्हाला. आणि वाटाणा, फ्लावर आणि बटाटा याची मिक्स भाजी बनवायची आहे. लसूण. ही मेथीची भाजी मी काल संडेला साफ करून ठेवलेली होती. आता वाटाणे साफ करते. रुद्रला आणायला जाईपर्यंत अजून थोडासा टाईम आहे, 15 ते 20 मिनटं आहे. माझी पण तयारी झालेली आहे. तोपर्यंत जेवढं होईल तेवढं करते. लसूण वगैरे सोलून घेते, जेवढं होईल तेवढं होईल. मग आल्यानंतर नाश्ता बिष्टा, मग जेवणाची तयारी. ओके, चला. तर आता थोडासा वेळ आहे, तर पहिल्यांदा आता वाटाणं साफ करायला घेऊया. तसं तर गेल्या वर्षी आजी होती, त्यामुळं मी आजीच्या मदतीने मस्त अशी पुरणपोळी बनवलेली होती. तुम्ही तो व्हिडिओ बघितलेलाच आहे, आणि नसेल बघितला तर मी नक्की लिंक देईन. तुम्ही एकदा जाऊन बघा गेल्या वर्षीची पण आमची मज्जा. आणि ह्या वर्षी बनवायची होती मला पुरणपोळी, पण रुद्राच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये का मॅडमचा बड्डे होता, त्यामुळे त्यांची होणार होती आज पार्टी, पण अचानक त्यांचीही कॅन्सल झाली सण असल्यामुळे. पण मी आता एवढं ठरवलेलं होतं हे करायचं, त्यामुळे माझी काय मनाची तयारी नव्हती पुरणपोळी करायची, कारण तर आता खूप खटाटोप करा एवढा. म्हटलं त्यापेक्षा जाऊ दे, आता साधं करावं आणि मस्त एन्जॉय करावा सिंपल जेवणाचा. पुरणपोळी तर नेहमी करतेच मी प्रत्येक सणाला. रुद्राला पण खूप आवडते त्यामुळं. आणि आपला पूर्ण आता व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आमची पूर्ण सोसायटीची टीम पण 9 वाजता खाली येईल, तर खूप आम्ही मजा करू. व्लॉग कंटिन्यू करा. आता थोडे भाजी साफ करते आणि रुद्रला आणायला जाते.
त्यापैकी तयारी केलेली आहे. मेथीची भाजी पाण्यात घालून ठेवलेली आहे, म्हणजे माती बिती असेल तर खाली बसते. अजून 2 पाण्याने स्वच्छ ठेवायची, रुद्राला आणेपर्यंत छान भिजते. आणि ह्यातच एक बटाटा, थोडासा फ्लावर आणि थोडेसे वाटाणे असं मिक्स थोडंसंच घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये लसूण सोलून ठेवलेलं आहे. 2 भाज्या आहेत त्यामुळं कमी लागतात आणि पातळ, म्हणून मी वरण पण बनवणार आहे, त्यामुळं ह्या 2 भाज्या होऊन जातात, काही जास्त लागत नाहीत भाजी. मग बाळाला स्कूलमधून घेऊन आलेली आहे. आणि हे काय बाळा, काय केलं तुम्ही हे? टीचरने दिलेलं आम्हाला हा. एक रंग दिला आणि आम्ही हा. असं स्टोन असं करून सगळीकडे हा. फैलवला. मस्त होली सेलिब्रेशन केलं ना, कलरफुल. बघा की व्हेरी गुड. कलर. वॉटर कलरनी ना, मस्त वाटतंय, खूप छान. चला आता आम्ही चहा आणि बिस्किट खातो, थोडासा लाईटली नाश्ता, आणि मग अभ्यास करायचा. आणि मग रुद्र जाईल खेळायला. काय खेळायला? हा, मजा. आणि सकाळ तर अजूनच मज्जा. चला या नाश्ता करूया. उद्या मग मस्त. आता चहा वगैरे झाला घेऊन, तर आता मेथीची भाजी टाकते फोडणीला. पहिल्यांदा आता मी लसूण ह्याच्यामध्ये ठेचून टाकलेला आहे, आणि एवढी आपली मेथी आहे त्याच्यामध्ये लसूण चांगला परतून घेते. आणि मग त्याच्यामध्ये आता मेथी टाकून देते आपली. छान लालसर झाला ना मगच मेथी टाकायची. छान असा आपला लाल झालेला आहे लसूण. आता याच्यामध्ये मी मेथी टाकून घेते. थोडी 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 करून टाकायची. एकदम मस्त कोवळी छान आहे मेथी. आणि मेथीच्या भाजीला कधीही पाणी नाही टाकायचं आणि झाकून नाही ठेवायची, तर मस्त अशी हिरवीगार बनते भाजी. नाही तर तुम्ही झाकून ठेवाल किंवा पाणी वापराल तर मग त्याचा हिरवागार असा कलर राहत नाही, मग पिवळसर पडते भाजी. आता छान परतून घेते सगळी टाकून, मग दाखवते. आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आज म्हटलं वेगळं जरा, नेहमी जरा मुगाची डाळ असते, आज म्हटलं रेडवाली टाकून घेऊया. आणि छान कशी हिरवीगार दिसते बघा मेथीची भाजी. अजिबात मी ह्याला पाणी नाही वापरले, बिलकुल पाणी नाही वापरायचं आणि झाकून नाही ठेवायचं, मस्त होते भाजी बघा. आता पाणी ह्याच्यातलंच, आता ह्यालाच मिठाचं पाणी सुटलेलं आहे, मीठ टाकलं आहे मी. आणि मस्त आता मग हे पाणी आटेपर्यंत आपलं होऊन जातं. डाळ पण छान थोडीशी मऊ होते आणि कशी दिसते टेम्पटिंग एकदम भाजी बघा. आता ह्याची तयारी करून घेते मिक्स भाजीची. ती पण दोन्हीकडे भाज्या धुवून टाकल्या, पीठ मळून ठेवलं की रुद्राचा अभ्यास घेते. काय हा ओय, चल चला अभ्यासाला. चला आली मी, जा आवरते एवढं मी. झालं आता इकडं भाजी आपली चांगली चटचट चटचट झालेली आहे, बऱ्यापैकी झालेली आहे. कशी दिसते बघा, छान दिसते का, मस्त झाली. आता ह्याचा गॅस बंद करते मी. छानपैकी झालेली आहे. आता इकडं तेल चांगलं तापलेलं आहे भाजीसाठी आपल्या मिक्स. मस्तपैकी आता ह्याच्यात जिरं आणि आपला कांदा आणि कढीपत्ता छान तडतडलेला आहे. आता हे टाकते मस्तपैकी. आता कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण टोमॅटो टाकणार आहे त्याच्यात. असं छान परतायचं. आता छान कांदा परतून झाला, त्याच्यानंतर मग मी टोमॅटो आता छान परतून घेते. टोमॅटो चांगलं परतलं की आता आपण त्याच्यामध्ये टाकायचे हळद. आता त्याच्यामध्ये मी टाकते हळद आणि त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्या भाज्या आपण टाकणार आहे. मस्त अशा सगळ्या आता भाज्या टाकायच्या. छान परतले. काय मम्मा बनवत्या? वाटाणा फ्लावर मिक्स भाजी. आपलं सगळं गाळून झाल्यावर काय करायचं आपण? छान परतलेलं आहे हे. आता मी टाकते त्याच्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या आता निथळून घेतलेल्या. एवढीशीच घेतली, भरपूर झाली आम्हाला एवढी. छान बघा मस्त भाजी कशी. अजून ह्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे, काहीच नाही घातले. कशी छान टेम्पटिंग दिसते की नाही. अजून नुसते हळद घातलेली आहे तरी बघा कसा कलर मस्त आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चटणी मीठ आणि शिजत आल्यानंतर थोडंसं आपला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता आपला घरचा मसाला आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. थोडंसंच भाजीच्या मापाने, थोडीशीच भाजी आहे तर थोडासाच मसाला टाकेन मी, एवढा टाकेन मस्त असा. आता हे पण छान असं आपण एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे. छान मसाला पण परतला की मस्त अशी टेम्पटिंग भाजी पण आपली दिसते.
टेम्पटिंग भाजी दिसली की खायला पण मस्त वाटतं आणि दिसायलाही छान वाटतं. त्यामुळे छान छान भाज्या बनवायच्या आणि छान छान खायच्या. आता खूप दिवस झालं मटार आणलेला नव्हता मी पण, कारण कंटाळा आलता. आज म्हटला आणावा मिक्स भाजी करायला. तर कसं दिसतंय बघा, मस्त दिसते ना भाजी. आता ह्याच्यामध्ये फक्त आता आपण मीठ टाकणार आहे आणि थोडीशी पाणी टाकून थोडीशी लपथबीत भाजी बनवायची, नंतर कूट टाकायचा. तर याच्यामध्ये मी थोडंसंच बघा अंगापुरतंच पाणी टाकलेलं आहे, कारण जास्त आपल्याला काही रस्साभाजी बनवायची नाही, सुक्की बनवायची आहे. आणि आता ही मी भाजी काढून ठेवते. काढून ठेवून मस्त सगळे भांडी बिंडी घासून ठेवायचे. जास्त भांडी बिंडी पाडत बसायचं नाही, कारण खाली जायचं असतं आपल्याला. कशी भाजी झाली बघा, एक नंबर दिसते ना, खूप छान. गरम लागलं आले बघा. आणि त्याच्यानंतर मग मी आता कोथिंबीर टाकली आणि थोडासाच आपला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपण आपल्या आवडीनुसार. आता छान, आता गॅस कमी करते आणि छान बारीक गॅसवर शिजवून घेते. आणि आता मग आता मी काय करणार आहे तर पीठ मळून घेणार आहे. ओन्ली 4 चपात्यांचं पीठ. आपलं आता भांडी बिंडी घासून झाली, मस्त सगळं क्लीन करून झालेलं आहे. थोडंफार सगळं झाल्यानंतर पूर्ण क्लीन करायचं. ही आपली भाजी इकडं मी पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि काय इकडं भाजी आपली होतच आली असेल, आता बघते थोडं होतच आलेली आहे. मी एवढे नाही ठेवणार आहे पाणी, अजून सुक्की बनवणार आहे. पूर्ण मला सुक्की आवडते, तर रश्श्यातली नाही जास्त आवडत. मग ही सुक्की भाजी होतच आलेली आहे. आता काय राहिलेलं आहे आपलं, फक्त चपात्या आणि वरण भाताचा कुकर लावायचा. आता पहिल्यांदा तर आता मी माझ्या बाळाचा अभ्यास घेते. बाळा, काय काय आहे अभ्यास? हार्डवर्ड्स आहेत. चला. ओके, स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहेत का? ओके, किती आहेत हार्डवर्ड्स? 28. ओके, चला मी चेक करते आणि मग तू लर्न कर आणि मग तुझे मी लिहून घेते. हां, ओके. हां, हो, 2-2च लेसन राहिलेत आता सगळे ना. हां, व्हेरी गुड. चला आवरूया, मी चेक करते आता. भाजी छान अशी झालेली आहे आपली, मस्त. मला अशी सुक्कीच पाहिजे होती, मस्त. आता ही काढून ठेवते. हे पण आपलं भांडं घासून ठेवून टाकायचं आपले. कशी झाली, कशी वाटते नक्की कमेंट करा. छान दिसते ना, मस्त. या खायला. झाली पण आता भाजी मस्त अशी काढून ठेवली मी. हे पण आपलं घासून टाकून द्यायचं. छान झालं. आता हे पण झाकून ठेवायचं. आता रुद्रचा अभ्यास घेते तोपर्यंत. आता हे झालेलं आहे आपल्या रेडी. फक्त आता चपात्या आणि कुकर. रुद्राचा अभ्यास वगैरे सगळा घेऊन झाल्यानंतर मी डाळ आणि भाताचा कुकर लावलेला आहे. आणि मोठ्या 3 चपात्या बनवायच्या होत्या आणि छोट्या नैवेद्यासाठी 2 बनवायच्या होत्या. अशा प्रकारे मी 3 चपात्या बनवल्या मोठ्या. भांडी वगैरे घासून घेतली. वरण भाताचा आपला कुकर झालेला होता. सगळं झाल्यानंतर मग मी नैवेद्याचं ताट वगैरे केलं आणि त्यांना सांगितलं की नैवेद्य दाखवून घ्या. रुद्रला भूक लागलेली, त्यामुळे त्याला जेवायला वाढलेलं होतं. मी तो जेवतच होता आणि इकडे नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवायला बसलो. कसं वाटतंय नैवेद्याचं ताट बघा, मस्त ना. सगळं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे सगळे घासले. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण खाली चाललेलो होतो. मी सगळं नैवेद्य वगैरे घेतलेला होता. होळी पूजनासाठी सगळं सामान वगैरे घेतलेलं होतं आणि मी रेडी झालेले होते. आणि आम्ही सगळेजण मग म्हटलं आता होळी पूजनासाठी खाली जाऊया, कारण होळी पूजन वगैरे करून परत होळी पेटवायला खूप टाईम लागतो, खूप वेळ निघून जातो. मग म्हटलं आपण जेवण वगैरे करून नैवेद्य साईडला काढून आम्ही खाली गेलो. आणि त्याच्यानंतर मी होळी पूजन वगैरे केलं. दरवर्षी आम्ही होळी पूजन करत असतो तेव्हा नाचत नाचत करावे लागतं. त्या नाचत नाचत याचा अर्थ म्हणजे खूप मुंग्या असतात खाली, कारण शेतामध्येच आम्ही, आमच्या समोर बिल्डिंगच्या समोर शेत आहे, तिथं जागा आहे. तिकडेच समोर थोड्याशा जागेमध्ये आम्ही होळी पेटवत असतो दरवर्षी. मग ह्या वर्षी थोडंसं अजून अलीकडेच घेतलेलं होतं, तर अजिबात मुंग्या वगैरे काहीच नव्हत्या. नाहीतर खूप दरवर्षी मुंग्या होत्या, त्यामुळे ह्यावर्षी काही नाही आहे. त्यामुळे मस्त असं छान बसून खूप छान अशी पूजा करता आली. खूप मस्त वाटलं. इकडे मुंबानी
होळी पूजन वगैरे करून मी नंतर वरती गेलेली होती, कारण बराच वेळ लागतो होळी पेटवायला. त्यामुळं त्याच्यानंतर आम्ही 10:30 वाजता सगळेजण खाली आलेलो होतो. खूप मजा केली, खूप म्हणजे खूप मस्त मजा आलेली होती. सगळेजण जमा झालेले होतो. खूप छान वाटत होतं. आमचा DJ पण इकडं वाजत होता आणि त्याचबरोबर मुलांची पण आमच्या खूप छान मजा चाललेली होती. आणि इकडं होळी पेटवायचं काम आपलं सगळ्यांनी घेतलेलं होतं. खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांनी आम्ही थोडेफार कलर वगैरे लावले. सगळ्यांनी खूप मस्त मजा केलेली होती. खूप छान वाटते. तुम्हाला व्हिडिओ बघायला कसा वाटतो ते पण बघा. खूप आमचे सगळे मस्त एकत्रित सोसायटीचे असतात, त्यामुळं खूप प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला मजा येत असते. खूप मजेने आम्ही सगळे एकमेकांना कलर वगैरे लावतो, खूप एन्जॉय करतो. प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्ही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही असंच मजाक मस्ती करत असतो आणि खूप छान वाटतं. हे बघा इकडं शेतामध्ये अगदी योगेशची मम्मी सगळ्यांच्या मागं बादली घेऊन लागलेली होती. पाणी एकमेकांना भिजवायचं चालू होतं. सुके कलर खेळायचे, त्याचबरोबर पाणी पण एकमेकांच्या अंगावर उडवायचं चालू होतं. आदल्या दिवशीपासूनच आमची होळी अशी चालू होत असते. हे बघा आता इकडे तर तुम्हाला बघा व्हिडिओ बघायला दिसेलच, किती नुसती पळापळ मारामारी सगळ्यांची चाललेली होती. होळी कलर खेळायचे, नुसती मजा 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 करतात खूप. आणि कोणालाही आमच्या सोसायटीमध्ये असं नाही आहे की कोणालाही कोणत्याही गोष्टीचा राग येत नाही. सगळे खूप एन्जॉय करतात खूप. हॅपी होळी. 12 वाजलेले आहेत आणि आम्ही मस्त अशी होळी बिळी पेटवून मस्त थोडेफार कलर पण खेळलो आणि मस्त एन्जॉय केला. खूप मस्त वाटलं. सगळ्यांनी एकमेकांना कलर लावले, कोणी थोडंसं पाण्याने भिजवलं. खूप एन्जॉय केला, मस्त फुल टू एन्जॉय. मुलांनी पण भरपूर एन्जॉय केला. आणि 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 कोण आहे थांबा दाखवते. बघा केवढं कलरनं भिजलोय. हो, दरवर्षी माझं बाळ काय खेळत नाही आणि ह्या वर्षी खेळला. खूप घाबरायचा दरवर्षी रुद्र, पण ह्या वर्षी खेळलेला आहे. आणि त्याला पण सहन नाही होत, त्याला पण खूप ॲलर्जी आहे कलरची. तरी पण म्हटलं आता ह्या वर्षी थोडंसं भीती पण मोडायला पाहिजे, तर ह्या वर्षी खेळून घे म्हटलं. कसं दिसतंय माकड आमचं. तर आजचा पूर्ण आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आपल्या व्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.